सगळ्यांना सगळं आठवतंय. मी सोडून काहीच आठवत नाहीये मला. मला त्रास होतोय याचा. जान्हवी, हे बघ, मी त्यांच्या वतीने तुझी माफी मागतो. तुम्ही कशाला? नाही अगं, त्यांनी तुझ्याशी असं सारखं नाही बोललं पाहिजे हे कळतंय मला. पण अगं, त्या सुद्धा काही हे इंटेन्शनली करत नाहीये. तू घरी आल्याचा ना त्यांना खूप आनंद झालाय, त्यामुळे त्यांच्या अशा बोलण्याचा तुला त्रास होईल हे त्यांच्या लक्षात येत नाहीये, इतकंच. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? हे बघ, मी परत एकदा त्यांच्याशी बोलतो, मग ते अशा नाही वागणार तुझ्याशी. हा, ठीक आहे, मी बोलतो. श्रीरंग, नाही, तुम्ही त्यांना असं नका सांगू. म्हणजे ते सगळे खूप चांगले आहेत आणि चांगलं वागू नका असं त्यांना सांगणं चुकीचं ठरेल ना. मला जमलं पाहिजे, आठवलं पाहिजे. मला ना त्यांचा राग नाही येते, मला काही आठवत नाहीये ना ह्याचा राग येतोय मला. पण तुम्ही प्लीज त्यांच्याशी काही नका बोलू, प्लीज. ठीक आहे, ठीक आहे, मी नाही बोलत. मी अजिबात बोलणार नाही त्यांच्याशी, पण आता तू त्रास नको ना करून घेऊस. हे बघ, तुला सगळं आठवेल. हा, ट्रस्ट मी, तुला सगळं आठवेल, पण स्वतःला फोर्स नको ना करू सगळं आठवायचा. आठवेल तुला, आणि नाही आठवलं तरी इट डझंट रिअली मॅटर ना. ओके, आपण इतका पुढचा विचार नको ना करूया. आत्ताचा क्षण आनंदात जगूया, तेही जास्त महत्वाचं आहे ना. माझा हात सोडा ना. नाही, त्याआधी मला एकदा गोड हसून दाखव बरं. आय एम सॉरी. इट्स ओके, डोंट बी. नाही, ते मी जरासा. नाही, खरंच इट्स ओके. आणि तेवढी मैत्री आहे आपल्यात. यू रिअली मीन दॅट? मला जे म्हणायचं नसतं ते मी कधीच बोलत नाही. सो वी आर फ्रेंड्स ना? तुझे माझे कनाब, तुझे माझे कनाब. काहीही असतं तुमचं श्रीरंग. हो, तुझे माझे कनाब, तुझे माझे कनाब. ऊन सावलीचा. ए, आता तू तुझी रोमॅन्टिक वाक्यांची लिस्ट नको ना वाढवूस, ना तर मला माझी लिस्ट वाढवायला लागेल. काय वेडेपणा आहे हा. आता ह्यात काय रोमॅन्टिक आहे? नाही, वाक्यात काहीच रोमॅन्टिक नाहीये. द वे यू से इट ना, ते जास्त रोमॅन्टिक आहे. काही या. आय लव्ह यू. गप्प बसली. काय झालं? नाही, काही नाही, काहीतरी आठवलं. माझ्या संदर्भातलं? नाही, एक वाचलेलं पुस्तक, त्याविषयी आठवलं. कुठलं? सांगेन नंतर कधीतरी. मी येऊ? बाय. बाय. हे
डोळ्यातले अश्रू मी पुसू की तू पुसणार आहेस? बाय. बाय. मोरया करता दुःख हरता वाळता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा झुळझुळती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड गणपती बाप्पा, जान्हवीने जर इथेच राहण्याचा निर्णय घेतला तर अनंत चतुर्दशी नंतरही आम्हा सगळ्यांचा आनंद असाच टिकून राहू दे. पॉझिटिव्ह विचार करण्याची शक्ती दे, बुद्धी दे, दृष्टी दे. गणपती बाप्पा, पांडुरंगा, माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे. जानूचं बसताना आता हळूहळू बसेलसं वाटतंय, पण अजूनही थोडी धुगधुग आहेच मनात. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य लवकर परत येऊन दे रे बाबा. मी अगदी कार्तिकीच्या वारीकडे डोळे लावून बसलोय. सांभाळा बाबा. प्रसाद. गणपती बाप्पा मोरया. कशी झाली आरती? अप्रतिम अप्रतिम. अगं बाई, किती सुंदर आरास केली हो गणपतीच्या पुढे. आणि तुम्हाला सांगते, त्या दिव्यांच्या प्रकाशात गणपतीच्या गळ्यातले दागिने आहेत ना, असे काही झळाळत होते ना, अगदी खऱ्या दागिन्यांसारखे वाटत होते. ए, त्या मनीषच्या आईची साडी पण खूप छान होती. काय रे, मनीषला पगार किती असेल? याय नाही माहित मला. बाबा तुम्ही या, पायाला मस्त तेल लावून देतो तुमच्या. अरे नाही, आत्ता नकोय. हो, असं कसं? ताई असती तर अगदी वेळच्या वेळी तिने सगळं केलं असतं. आता ती नाहीये म्हणजे मी करणार आहे. बसा. अरे हो, तू करतोच आहे सगळं, पण आत्ता नकोय मला. रात्री वाटलं तर सांगतो. आणि तू जा की, मंडपामध्ये कामं बाकी असतील ना तुझी अजून. जाऊ मी? हो, विचारतोस काय? खुशाल जा. आलो. अरे वा, लबाडा, बाबांना विचारलंस पायाला तेल लावून देऊ का? मला विचारलंस? अगाई, असं काय करते? तुला घरकामात मदत करतोच मी. अरे ती घरातल्या कामात ना. माझी सेवा केलीस का कधी? पेंट्या, आईची सेवा केली ना की 4 धाम यात्रा केल्याचं पुण्य मिळतं. आई, अगं आज खास तुझ्यासाठी खिचडी टाकून तुझी सेवाच केली आहे मी. अरे लबाडा, कंबर रे बेटा, कंबर कंबर. अशी काही धरलीये म्हणून सांगू ना तुला? काही म्हणजे काही करूच देत नाहीये मला. तू पण आता इतका कामाचा झालायस ना. खरं तर तुझ्यासाठी छानशी मुलगी शोधायला हवी. आई का? पण तू नको शोधूस. मीच शोधणार आहे. नाही तर तू आहेस मुलखाचा वेंधळा. अगं नाही नाही नाही. आणि मुलगी कशी हवी? सुंदर, सालस, देखणी, मन मिळावू, सगळ्यांचं कळणारी, सासूची सेवा करणारी, अगदी माझ्यासारखीच म्हण ना. आणि हो, मुख्य म्हणजे श्रीमंताची मुलगी हवी. म्हणजे मी बघ कशी महाराणी सारखी बसून राहील या घरात. मित्र वाट बघतायत ना. चला. थँक्यू बाबा. इकडची काडी तिकडे करणार नाहीये मी. श्रीमंताची लेक आणली घरात की तिचा बाप आपोआपच नोकर चाकर पण देईलच ना. स्वयंपाकालाही बाई ठेवणार आहे मी. पांडुरंगा,
सांभाळ रे बाबा. श्री, बाप्पाशी गप्पा मारतोस? नाही अगं, नाही, असंच सहज. आई, तू आता खरंच खुश आहेस ना? का रे, असं का विचारतोस? श्री, तू आनंदात असलास ना की मी आनंदात असते. इतकं साधं गणित आहे माझं. नाही, तुझीच इच्छा होती ना की घरात सण साजरा होत असताना जान्हवीने घरी यावं. आली ती. आली, पण ए आई, आता पण बीण नको ना ग. आपण इतका पुढचा विचार नको ना करूया. सगळं छान होणार आहे. मग जी गोष्ट दिसतीये आणि खटकतीये त्याबद्दल नको बोलू तुझ्याशी. म्हणजे कशाबद्दल? श्री, सकाळपासून गडबडीत बोलले नाही मी तुझ्याशी, पण एक गोष्ट खटकतीये रे. जान्हवीच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये रे तिच्या गळ्यात. अच्छा अच्छा, ते होय. मग तुला कशाबद्दल वाटलं? नाही, मला खरंच असं वाटलं की तुला खूप काहीतरी गंभीर बोलायचंय माझ्याशी. श्री, आम्ही जे बोलतो ते नेहमीच वरवरचं नसतं. आई, अगं मला असं नव्हतं म्हणायचं. अगं, त्या मंगळसूत्राचं एवढं काय? ते नाही हे मला कळलंही नव्हतं. आणि आजकाल मुली रोज नाही घालत मंगळसूत्र. रोज गळ्यात मंगळसूत्र न घालणं ही हल्ली असेल फॅशन. एरवी जान्हवीने एखाद दिवशी मंगळसूत्र घातलं नसतं तर ते मलाही चाललं असतं. अरे, नव्यानं घरी आली आहे ती. घरची लक्ष्मी म्हणून आली आहे. त्यात घरात सण आहे. मोकळा गळा बरा नाही वाटत रे. आई, मला तुझं म्हणणं कळतंय, पण अगं तिनं मंगळसूत्र घातलेलं नाहीये याचा अर्थ तिला ते घालताना तिचा हात थबकला असणार. मी हे का घालायचं असा तिला प्रश्न पडला असणार. अगं, ज्या नात्याचं अस्तित्वच तिच्या दृष्टीने धुसर आहे त्याची खूण गळ्यात घालावी असं नसेल वाटलं तिला. आणि ठीक आहे ना, असं आपल्याला दाखवायचं तरी कोणाला? श्री, बायका जितकं दुसऱ्याला दाखवायला मंगळसूत्र घालतात ना त्याहूनही जास्त स्वतःला भावनिक आधार म्हणून घालतात. एक्झॅक्टली. मग हाच भावनिक आधार तिला मिळू तर दे. मग ती घालेल ना, स्वतःहून घालेल. आणि आज तरी त्यामुळे तिच्या आणि माझ्या नात्याला काहीच फरक पडत नाहीये. हे बघ आई, ज्या दिवशी ती मनापासून आपल्या घराला तिचं सासर म्हणून आणि मला तिचा नवरा म्हणून स्वीकारेल ना, त्या दिवशी मी स्वतःहून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालेन. आई, एक सांगू? बाबा इथे नसतानाही इतकी वर्ष बाबा कधीतरी परत येतील ह्या एका आशेवर तू ही मंगळसूत्र घातलंसच ना. मग हाच दृढ विश्वास, हे असं नातं तिच्या मनात निर्माण होऊ दे ना. मला खात्री आहे जान्हवी नक्की मंगळसूत्र घालेल. मग तिच्याशी नको बोलू ह्याबद्दल? कशाला?
आई अगं कशाला तू तुझंच गणित अवघड करून घेतेस? सगळं नीट होईल. हं? गणपती बाप्पा, मी माझ्या परीने सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा प्रयत्न करते. या घरात रुळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. माझं वागणं काही चुकत तर नाहीये ना? मला बळ दे देवा. माझी ही परीक्षा सोपी कर. ही साडी छानच दिसते, पण आल्यापासून सारखी साडी का नेसते? रविवारीच कसा बरोबर ताप येतो का तुला? रविवारी सुट्टी घ्यायची नाही असं ठरलंय ना? आपल्या पार्लर मध्ये रविवारी क्लायंट जास्त असतात आणि तुम्हाला सुट्ट्या ठरवून दिल्यात ना, त्या फॉलो का नाही होत? आत्ता आत्ता कुठे ठेवलंय तर रंग दाखवायला सुरुवात केली मी. कुणी 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 नाही. अय्या इंदुवहिनी, काय करताय? स्वयंपाक. हो, पण हे काय म्हणजे काय? घावन. कशाला? खायला. कुणाला? सगळ्यांना. आत्ता? नाही, आता गरम गरम घावन करणार, डब्यात भरणार, फ्रीज मध्ये ठेवणार आणि मग 2-3 दिवसांनी खाणार. शी, कसे लागतील ते? मला तसंच आवडतं. हो, त्यापेक्षा मी केलेला शिरा खा ना. शरे, ये ना जान्हवी, ये, बस ना बस. अगं बाई, साडी किती छान दिसतेय. जान्हवीला नेहमीच साडी छान दिसते. जान्हवीला काहीही छानच दिसतं. थँक्यू. मी काय काम करू? तुझं काम ठरलेलं आहे. तू बस 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 बस. नाही, पण मी अगं बस बस ग, बस. डोळे मीठ. डोळे मीठ. डोळे मीठ, डोळे मीठ. आता उघड डोळे. उघड उघड. ए बघ गंमत. हे काय आहे? पोहे, शिरा, घावन, सँडविच, आंब्याच्या वड्या. आता हे सगळं संपवणं हे तुझं काम. हे इतकं सगळं मी संपवायचंय? हो, पोहे तर तुला आवडतातच. आणि घावन आत्ताच काढले गरम गरम तव्यावरून. तू शिरा खाऊन बघ ग, माझ्या हातचा सगळ्यांना आवडतो. आणि गोड खाल्ल्यावर मी केलेलं सँडविच खा. चटणी तर मस्तच झालीये. आणि हे तिखट खाल्लं की परत गोड. आंब्याच्या वड्या खायच्या. अरे देवा, आता काय करू? कुणीतरी दुखावलं जाणार, कुणाला तरी समजवावं लागणार. काय करू, काय करू?
गुड मॉर्निंग महिला मंडळ. गुड मॉर्निंग. चला माझा डबा द्या, उशीर होतोय. बस ना. हे सगळं काय? जेवणात कसं पंचपक्वान्न असतात तसं आज 5 पदार्थांचा नाश्ता. नाही नाही, मला सांग, हे सगळं हिच्या समोर आता असं का ठेवलंय? का म्हणजे खायला? हे सगळं जान्हवी खाणार आहे? काय हरकत आहे? खाईल किती? खा ग जान्हवी, काही घाई नाहीये. घाई नाही कशी? ऑफिसला जायचंय तिला. अरे जाईल रे, ऑफिस काय कुठे पळून चाललंय का? अगं पण हे एवढं सगळं सकाळी सकाळी कसं जाईल तिला? का नाही जाणार? खाईल ती. हा. आणि श्री, तू उगाच तिची वकिली करू नकोस हा. आमचं आम्ही बघून घेऊ. हो ना. अरे हळूहळू संपेल ती. काय संपवेल? संपवायला ती काय बकासूर आहे का भस्म्या झालाय तिला? आई हे बघ माझं. श्री एक मिनिट, तू ना आता उगाच मध्ये मध्ये ना नाही नाही नाही, माझा ऐका तुम्ही प्लीज, माझा ऐका. हे बघा, मी एक घास खातो घावनाचा. बाकीच हा शिरा आहे ना, हा आपण रात्री खाऊया. आणि हे सँडविच आणि ती आंबावडी तुम्ही डब्यात भरून द्या. मी डबा भरते. चल 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 चल, तो डबा भरते पटकन. जान्हवी ना, आता तू ते पोहे खा. असायच ना तू श्री. आम्ही एवढं करू. अरे पण आता ती खाते ना सगळ्यांच्या हातचं. फक्त ते सगळं या क्षणी ती संपवेल असं नाही, इतकंच. शाण आहेस हा तू. इंदू आहे नी, श्रीचा डबा कुठे ठेवतेस तू? गेले होते तरा तरा चालत सापडलं का? नाही ना. इथे डबा ठेवतो कुठे? मी जा घेऊन जा. बांधा सगळं.